रत्नागिरीचे माजी खासदार ॲडव्होकेट बापूसाहेब परुळेकर यांचे आज तिथीनुसार प्रथम पुण्यस्मरण। या निमित्त बापूसाहेबांना वंदन करतो। रत्नागिरीच्या विकासाकरिता त्यांनी उत्कृष्ट संसदपटू म्हणून काम केले। त्यांच्यानंतर तब्बल 40 वर्षांनी भाजपाच्या कमळ निशाणीवर नारायण राणे हे सुद्धा निवडून आले। या साऱ्यांची प्रेरणा आशीर्वाद घेऊन मार्गक्रमण करत आहोत। रत्नागिरीच्या विकासाकरिता कटिबद्ध राहणे ही बापूसाहेबांना खरी भावांजली ठरेल असे प्रतिपादन माजी आमदार बाळ माने यांनी केलं। लक्ष्मी चौक परिसरातील परुळेकर यांच्या निवासस्थानी आज प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बाळ माने यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला। या प्रसंगी बापूसाहेबांचे सुपुत्र ॲडव्होकेट बाबासाहेब परुळेकर, ॲडव्होकेट निनाद शिंदे, गुरु शिवलकर, विक्रम मयेकर, ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोगजे उपस्थित होते। यावेळी बाळ माने म्हणाले, बापू जनसंघामध्ये 1952 पासून सक्रिय होते। आणीबाणीनंतर जनता पक्षातून ते 1977 आणि 1980 मध्ये खासदार झाले। 96व्या वर्षी 27 जुलैला त्यांचे निधन झाले। आज तिथीनुसार त्यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे। सामाजिक राजकीय क्षेत्रात भाजपाचे काम करताना ॲडव्होकेट बाळासाहेब परुळेकर व आम्ही एकत्र असतो। विधिज्ञ म्हणून बापूसाहेबांची कामगिरी अत्यंत उल्लेखनीय अशा प्रकारची आहे। कायद्याचे ज्येष्ठ अभ्यासक होते, त्यांच्याच मार्गाने प्रवास करत आहोत। कोकणात रत्नागिरीमध्ये भाजपाला चांगले दिवस यावेत। बापूसाहेबांनंतर कमळ निशाणीवर खासदार नारायण राणे विजयी झाले। ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असून त्यांची प्रेरणा आशीर्वाद घेऊन मार्गक्रमण करत राहू ही बापूसाहेबांना खरी भावांजली ठरेल। वकिलीचा वारसा बापूने मोठ्या कसोशीने जपला। शिस्त, व्यासंग, मेहनत, आवाजावर हुकूमत, विरोधी मताबद्दल कमालीचा आदर या सर्वांमुळे वकिली व्यवसायात बापूने आदर्श निर्माण केला। बापूंनी जवळपास 60 वर्ष वकिली व्यवसाय केला। सावरकर हा जगण्याचा आणि विचाराचा विषय आहे असं ते नेहमी सांगत। ते जनसंघात सक्रिय होते। उत्कृष्ट वक्तृत्व, अभ्यासू वृत्ती यांच्या जोरावर त्यांनी लोकसभेत उत्कृष्ट संसदपटू म्हणून मोहोर उमटवली। बापूंनी नगरपालिका, संसद, रत्नागिरी शिक्षण संस्था, पतित पावन मंदिर आदी संस्थांमध्ये स्वतःची वैचारिक भूमिका घेऊन काम केलं। 1980 मध्येही ते खासदार झाले असेही बाळ माने यांनी या प्रसंगी सांगितले। कैलासवासी खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ बापूसाहेब परुळेकर यांचा तिथीप्रमाणे प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्यामुळे त्यांच्या पवित्र स्मृतींना या निमित्तानं मी प्रणाम करतो, वंदन करतो। रत्नागिरीचे खासदार म्हणून बापूसाहेब परुळेकर यांनी भारतीय संसदेमध्ये उत्कृष्ट संसदपटू म्हणून चांगल्या पद्धतीनं काम केलं होतं। 1977 साली आणीबाणीनंतर पहिले खासदार म्हणून रत्नागिरीचा मान खासदार बापूसाहेब परुळेकर यांच्या रूपानं आम्हा सगळ्यांना युवकांना त्यावेळेला पाहायला मिळाला होता। त्यानंतर 1980 सालच्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बापूसाहेब पुन्हा रत्नागिरीकरांनी त्यांना चांगल्या पद्धतीनं निवडून दिलं होतं। वयाच्या 96व्या वर्षी तारखेप्रमाणे गेल्या 27 तारखेला गेल्या महिन्याच्या म्हणजे जुलै 27 ला 2023ला बापूसाहेबांचं वयाच्या 96व्या वर्षी दुःखद अशा प्रकारचं निधन झालं। आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना बापूसाहेबांचे चिरंजीव आदरणीय ॲडव्होकेट बाबासाहेब परुळेकर आणि त्यांचे कुटुंबीय हे आज आम्ही सर्व एकत्र असतो आणि म्हणून आज त्यांना स्मरण करण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलो। विधिज्ञ म्हणून बापूसाहेबांची कामगिरी अत्यंत उल्लेखनीय अशा प्रकारची आहे। एक कायद्याचे ज्येष्ठ अभ्यासक म्हणूनही त्यांनी चांगलं काम केलं आणि रत्नागिरीचे उत्कृष्ट लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं आणि म्हणून त्यांच्याच वाटेवरून भविष्यामध्ये रत्नागिरीमध्ये आम्ही सर्वजण बाबासाहेबांच्या सहकार्यानं आम्ही भारतीय जनता पार्टीचं आज काम करतोय। मला असं वाटतं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला ह्या कोकणामध्ये, रत्नागिरीमध्ये आज पुन्हा चांगले दिवस यावेत। या काही दिवसापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार म्हणून नारायणराव राणेसाहेब भारतीय जनता पार्टीचे बापूसाहेबांनंतर खासदार आज झाले। या गोष्टीला सुद्धा अत्यंत महत्त्व राहतं आणि त्यामुळे ही प्रेरणा, हा आशीर्वाद या निमित्तानं आम्ही घेऊन भविष्यामध्ये आम्ही सगळेजण मार्गक्रमण करू हीच त्यांना भावांजली।